मनोज जरांगे यांनी राज्यभरातील इच्छुक उमेदवारांची आज बैठक बोलवली आहे आणि या बैठकीमध्ये दोन तृतीयपंथी देखील आपल्या उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी किंवा मनोज जरांगे यांनी आम्हाला देखील न्याय द्यावा, आम्हाला देखील उमेदवार म्हणून इच्छा आहे अशा प्रकारची एक भावना त्यांनी बोलून दाखवली आहे। ह्यांचा परिचय खरं तर आपण त्यांच्या तोंडातूनच ऐकूया। तुम्ही नांदेड जिल्ह्यातून काही मतदारसंघातून इच्छुक आहेत असं कळलं, मला थोडक्यात तुमचा परिचय। मी डॉक्टर सानवी जेठवाणी नांदेड दक्षिण मतदारसंघासाठी उमेदवारी मागण्यासाठी इथं आली आहे। मी एक तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्ता, त्यासोबत सांस्कृतिक कार्यक्रम करून आपलं नाव कमवलेलं आहे आणि आज इथं या ठिकाणी आपली उमेदवारी मागण्यासाठी आली आहे की माझ्या समुदायासाठी आणि जनहितासाठी काम करण्याची माझी इच्छा आहे। तुम्ही देखील नांदेड जिल्ह्यातून इच्छुक आहात असं माहिती आहे। मी रेखा देवकर, मी एक दादांकडून एक उमेदवारी मागण्यासाठी आले की एक तृतीयपंथीला कुठंतरी स्थान मिळावे, एक तृतीयपंथीचा कुठंतरी विचार करण्यात यावा, त्यासाठी मी एक अर्ज दाखल केले उमेदवारीसाठी। खरं तर तृतीयपंथीयांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो, कुठे भिक्षुकी करणं वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टीतून कुठेतरी आपण एका मतदारसंघाचं नेतृत्व केलं पाहिजे, ही भावना तुमच्या मनात कशी आली? खरं तर मी अनेक वर्षापासून एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम पाहते। समाजाच्या हितासाठी काम करणं हा माझा ऑलरेडी माझा मानस आहे। अनेक वर्षापासून युवकांना घेऊन मी संघटना चालवते, सप्तरंग सेवाभावी संस्था, नॅशनल इंटिग्रेटेड फोरम ऑफ आर्टिस्ट अँड ॲक्टिव्हिस्ट या संस्थेवर काम केले, नॅशनल सोशल ऑर्गनायझेशन म्हणून काम चालवलं। अनेक युवा साथी महाराष्ट्रात, हरियाणा, त्रिपुरा असे माझ्याशी जुळलेले आहेत। मला युवकांसोबत मिळून हा देश जसं युवकांचा देश आहे तसं समाज हितासाठी आणि गोरगरिबांचे प्रश्न मिटवण्यासाठी युवकांना घेऊन समाजाला पुढे घेऊन काम करण्याची इच्छा नेहमी असते। म्हणून आज नेतृत्व करत तृतीयपंथी, मराठा समाज, त्यासोबतच माझे युवक बांधवांचं नेतृत्व करण्यासाठी मी इथं उभी आहे। तुम्ही कधी आंदोलनात सहभागी झालात? मनोज जरांगेंच्या मागणीविषयी तुमची नेमकी काय भूमिका? खरं तर आरक्षण हा विषय महत्त्वाचा का ठरतो? जे लोक आज आर्थिक विषयी दुर्बल आहेत किंवा त्यांना ज्या ज्या गोष्टींचे वंचित ठेवण्यात आलेला आहे त्यांना त्यांचा हक्क मिळायलाच पाहिजे आणि ते हक्क मिळवल्याशिवाय राहणार नाही। आज आम्हाला या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने 1% आरक्षण प्रत्येक राज्याला देण्यासाठी सांगितले। यासाठी आम्ही आजही कोर्टामध्ये भांडतोय का तर आम्हाला आमचा विचारणा करणारा कोणी नाही। तसं मनोजदादांनी हा लढा अख्ख्या मराठा समुदायासाठी महाराष्ट्रभर लढवला। तेच नेतृत्व बघून आम्ही नेहमी त्यांच्यासोबत सामील झालो, कारण त्यांनाही आरक्षण पाहिजे, आम्हालाही आरक्षण पाहिजे। आरक्षण कशासाठी? कारण आम्ही आर्थिक दृष्टिकोनाने दुर्बल आहोत, आम्हाला समाजात कुठंतरी मोठं व्हायचं आहे, आम्हालाही समाजामध्ये ती स्थान पुन्हा मिळवायचे, म्हणून आम्ही मनोजदादांकडे आमच्या चळवळीतला नेता म्हणून बघत आहोत। तुम्ही मनोज जरांगे पाटलाशी कधी भेटला? हो, 3 वेळेस झाले भेटले। यापूर्वी आलेला होता तुम्ही? हां, इथं आले होते, 3 वेळेस आले होते, एक 17 तारखेला, एक 20 तारखेला आणि परवा काल एक आले होते। डॉक्टर, तुम्हाला मला असं विचारायचं आहे की तुम्ही व्यवस्थापन शास्त्रामध्ये PhD केली, नृत्यामध्ये देखील केलेली आहे। उच्च शिक्षित वर्ग खास करून या राजकारण क्षेत्रामध्ये कधीतरी दुर्लक्ष करतो, सध्याची राजकीय परिस्थिती आपण जर बघितली तर त्यानुसार त्यांच्यासाठी काही तुमच्याकडे सल्ला आहे? आणि न्याय मिळवण्यासाठी राजकीय व्यासपीठच महत्त्वाचं आहे का? भारत हा देश संविधानाने दिलेला लोकशाहीचा देश आहे। लोकशाहीमध्ये राजकारण एक स्तंभ आहे। या स्तंभाला जोपर्यंत आपण आपल्या हाती घेणार नाही, हे बघा खुर्चीला 4 पाय आहेत, त्या पद्धतीने एक पाय म्हणजे राजकारण आहे। आणि राजकारण करण्यासाठी आपल्याला लोकशाहीच्या देशामध्ये आपला आवाज बुलंद करण्यासाठी, अर्थातच समाजकारण करण्यासाठी राजकारण एक माध्यम आहे, त्याचा वापर सुशिक्षित वर्गाने चांगल्या हेतूसाठी करावं। मी पाहत असते, मी इलेक्शन आयकॉन म्हणून महाराष्ट्रामध्ये काम पाहिले, गोवामध्ये काम पाहिले। मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जेव्हा मी फिरत होते तर अनेक सुशिक्षित वर्ग मतदान करण्यासाठी देखील पुढे येत नाही। तर मला त्यांना सल्ला द्यायचा आहे की राजकारण जिथं आपण डेमोक्रेसी, लोकशाही हा शब्द वापरतो तिथं आपला हक्क म्हणजे मतदानाचा हक्क। मत म्हणजे काय? तुमची ओपिनियन, तुमचा मत। त्यामुळं तुमचा ओपिनियन सुशिक्षित वर्गाने द्यावा, कारण आपण जो नेता निवडून देत आहात तो तुमचा आवाज सभागृहामध्ये घेतो, तो तुमच्यासाठी लढतो, तुमच्या निधी योग्यरीती वापर करावा यासाठी काम पाहतो। म्हणून सुशिक्षित वर्गाने राजकारणाला आपल्या समाजाच्या हिताचा म्हणून पाहावं, ही माझी त्यांना सल्ला आहे। मनोज जरांगे पाटलांनी तुम्हाला का उमेदवारी द्यावी असं वाटतं? खरं तर तृतीयपंथी हा नेहमी उपेक्षित वर्ग राहिलेला आहे।
आम्हाला देखील अपेक्षा आहे की आम्ही नेतृत्व करू शकतो, ती क्षमता आमच्यामध्ये आहे. फक्त बोलण्यासाठी नाही तर करण्यासाठी आम्ही इथं उभे आहोत. तर ती क्षमता आम्हाला पाहून एक जरी संधी दिली तर आम्हाला जनता पुढे संधी दिली आम्हाला अपेक्षा आहे, पण एक संधीचं सोनं करण्यासाठी आम्हाला मनोजदादांनी द्यावं. आम्ही समाजकारण, मराठा समुदायाचं जे आरक्षणाचा मुद्दा, आमच्या समुदायाचा आरक्षणाचा मुद्दा, हे सर्व या चळवळीतल्या नेत्यासोबत राहून आम्ही काम करू या अपेक्षेने मनोजदादांनी आमच्याकडे पाहावं आणि आम्हाला उमेदवारी द्यावी. डॉक्टर सानवी, तुमचं एज्युकेशन काय आहे एकदा आम्हाला एकदा सांगा सगळं, आणि तुम्ही कोणत्या विषयामध्ये PhD केलेलं आहे? मी BCA केलं आहे, MBA केलं आहे, त्यासोबत डिप्लोमा इन फोक आर्ट्स, डिप्लोमा इन मॅनेजमेंट सायन्स, डिप्लोमा इन स्पोकन इंग्लिश लँग्वेज, डिप्लोमा इन भरतनाट्यम, MA भरतनाट्यम, BA भरतनाट्यम, त्यासोबत PhD इन फोक डान्स आणि PhD इन मॅनेजमेंट सायन्स एवढं मी अभ्यास केला आहे. नांदेड दक्षिणमधून तुम्ही उमेदवारी मागत आहे, तिथलं वातावरण अनुकूल आहे असं वाटतं तुम्हाला, आणि तिथे मनोज जरांगेंनी जर तुमची निवड केली तर ती जागा तुमच्या ताब्यात येऊ शकते? येऊ शकते, कारण आमच्या इथं मराठा समुदायासोबत माझ्यासोबत अनेक समुदाय जे माझ्याकडं, त्यांना माहिती आहे की ही चांगल्या पद्धतीने समाजकार्य करते. माझ्या समाजकार्यामध्ये मी अनेक काम नांदेड जिल्ह्यामध्ये केलेले आहेत. त्यामध्ये युवकांसोबत एकता रॅली असतील किंवा ब्लड डोनेशन कॅम्प्स असतील, जेव्हा जेव्हा लोकांना गरज पडली तेव्हा तेव्हा, कोरोनामध्ये मी 300 लेकरांना दत्तक घेतलं होतं. आम्ही अनेक कामं अशी केलेली आहेत की लोकांना माहिती आहे की हे राजकारणामध्ये समाजकारणासाठी येत आहेत, म्हणून आमच्यावर जनता विश्वास ठेवेल आणि मी नक्की निवडून येऊ शकते जर मनोजदादांनी माझ्या पाठीवर हात ठेवला तर. एकूणच स्त्री पुरुषाबरोबरच तृतीयपंथीयांना देखील न्याय मिळणं आवश्यक आहे, आणि मनोज जरांगे त्यासाठी न्यायाची भूमिका घेतील अशा प्रकारच्या आशेने हे तृतीयपंथी देखील इच्छुक उमेदवार म्हणून अंतरवली सराटीमध्ये दाखल झाले आहेत. रवी मुंडे, ABP माझा, अंतरवली सराटी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.